लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे आणि बाप्पाच्या आवडीचे मोदक करायचे आहेत, पण करता येत नाही. बरेच प्रश्न पडतात. पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे मोदकाची पिठी कशी तयार करायची? तांदूळ कोणता वापरायचा? उकड कशी काढायची? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. असे मऊ लुसलुशीत असे मोदक तयार करण्यासाठी मी घरच्या घरीच पिठी बनवते. तर त्याच्यासाठी मी इथे 3 प्रकारचे तांदूळ वापरते. एक आहे इंद्रायणी, हा चिकट असतो आणि सुगंधितसुद्धा असतो. त्यानंतर दुसरा आहे आंबेमोहर, हा सुद्धा सुगंधित असा तांदूळ आहे. आणि तिसरा तांदूळ घ्यायचा आहे, त्याचं नाव आहे पटणी. हा पांढरा शुभ्र असा तांदूळ असल्यामुळे मोदकाला पांढरा शुभ्र रंग येण्यासाठी मदत होते. तर हे तिन्ही तांदूळ एकत्र करायचे. जर पावडर लावलेली असेल तर ते धुवून फॅनखाली 2 दिवस तरी किमान वाळवायचे आहेत आणि चक्कीमध्ये दळून आणायचे आहेत. दळताना ते नेहमीपेक्षा बारीक दळून घ्यायचे आहेत. माझ्याकडे अशी घरघंटी असल्यामुळे मी घरच्या घरी हे दळून घेते. घरघंटीमध्ये जेव्हा पीठ दळता तेव्हा 0 नंबरच्या जाळीवरती हे दळायचे आहेत. त्याच्यामुळे मग मोदकची पिठी आहे अशी बारीक दळून तयार होते. याच्यामध्ये जाळ्या असतात नंबर वाईज 0, 1, 2, 3 अशा. तर आपल्याला हे तांदूळ 0 नंबरच्या जाळीवरती दळून घ्यायचे आहेत. इथे मी 0 नंबरची जाळी लावलेली आहे आणि ती लावून आता पीठ दळून घेणार आहे. आता आपली पिठी तयार आहे. तर या पिठीपासून उकड कशी काढायची? तर कोणतंही एक भांडं घ्या. इथे मी एक वाटी घेतलेली आहे. त्या वाटीने 2 वाटी मोजून पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजून आता आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे. इथे मी 2 वाटी पाणी घेत आहे. जर तुम्हाला दूध वापरायचं असेल तेही वापरू शकता. 1 वाटी पाणी 1 वाटी दूध. पण मला हे जास्त काळ मोदक टिकवायचे असतात, त्याच्यासाठी मी इथे फक्त पाण्याचा वापर करते. आता हे पाणी आपण उकळवत ठेवूया. पाण्याला छान उकळी आली पाहिजे. त्याच्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचं. त्यानंतर थोडंसं तूप ॲड करायचं आणि पाण्याला अशी खळखळून उकळी येईल त्याची वाट पाहायची. पाण्याला अशी उकळी आली की गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची आणि मोदकाची पिठी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि असे लाटण्याच्या साहाय्याने मी ही ती मिक्स करून घेणार आहे. मिक्स करताना ती सगळीकडे एकजीव अशी मिक्स होईल. प्रयत्न करायचा की गुठळ्या राहणार नाहीत त्याच्यामध्ये. गॅसची फ्लेम जी आहे ती स्लोच ठेवायची आहे. अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि पिठी आपल्याला आता 10 ते 15 मिनिटं अशीच झाकून ठेवायची आहे. इथे आता 15 मिनिटं झालेली आहेत. उकड छान आता आपली तयार झालेली आहे. एका भांड्यामध्ये एका प्लेटमध्ये ही उकड आता मी ट्रान्सफर करून घेते आणि उकड एकदम आता गरम असल्याकारणाने स्मॅशरच्या साहाय्याने अशी स्मॅश करून घ्यायची आहे सुरुवातीला. आता त्याच्यानंतर एका भांड्यात पाणी घ्यायचं. साधारण कोमट पाणी घ्यायचं आहे आणि फक्त हात त्याच्यामध्ये बुडवायचा आहे, ओलसर करायचं आहे आणि हे जे उकड आहे ती सुरुवातीला फक्त एकत्र करून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि उकड हाताला सारखी चिटकत असेल तर मध्ये मध्ये पाण्यामध्ये हात बुडवत घ्यायचा आणि उकड मळून घ्यायची. आता ही जी उकड आहे ती आपल्याला मऊसूत अशी लोण्यासारखी होईपर्यंत मळून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी थोडं थोडं हाताला पाणी घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी नाही घ्यायचं, थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि ही अशी मळत राहायची आहे. हाताचा हा जो पोर्शन आहे त्याच्याने ती मळून घ्यायची आहे छान. ताटाला पण मध्ये मध्ये पाणी लावायचं, हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने ही मळून घ्यायची आहे. इथे मी अजून तेलाचा किंवा तुपाचा कशाचाच वापर केला नाही आहे मळण्यासाठी, फक्त पाणी वापरते आहे. अशा पद्धतीने ही मळून घ्यायची आहे. थोडंसं पाणी लावत जायचं आहे.
असं मळून घेत असताना ही उकड जी आहे ती आपली ताटाला चिकटली नाही पाहिजे. ही उकड मऊसूत अशी होईपर्यंत मळून घ्यायची. याचं टेक्स्चर जे आहे ते अशा पद्धतीने झालं पाहिजे. आता याचं जे आहे ते आपण पीठ कसं उकड आपली तयार झाली आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर ती अशी मी तोडली तर ती पटकन तुटत नाही. अशा पद्धतीने त्याचं टेक्स्चर आलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही जर उकड तयार केली तर तुमचेसुद्धा मोदक असेच पांढरे शुभ्र लुसलुशीत होण्यासाठी मदत होईल. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या पेजला फॉलो करा. थँक्यू.